मशीन 22 धावा केल्या बामणडोंगरी संघाचा खेळाडू तकदीर ठरलाय मागच्या सामन्याचा सामनावीर. चला बऱ्याच दिवसानंतर रायगड ग्रामीण मधील एवन जोडी म्हणजे आकाश आणि सुमितला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. बघा 2 मिनिटं खेळ थांबवा आपण. सामना चालू असू द्या. चला असू द्या. बर्थडे सेलिब्रेशन केलं जाईल. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल डावाला दिलाय. कदर बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहता गोलंदाज हर्षद ठोंबरे. पहिला बॉल अगदी यॉर्क लाईन मध्ये टाकला होता, खोदून काढला बॉलला. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी केला. 1 रन मात्र मिळेल. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये कोणी संघ आहे. नुकतीच उपसभापती चषक भाता नाईट स्पर्धाच्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी हा संघ राहिला होता आणि एखादा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी सारखी स्पर्धा गतवर्षी ज्या खेळाडूने गाजवली तो हर्षद. त्याला आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा प्रमुख सर्वगुण संपन्न खेळाडू आणि एका बाजूने रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. बायकरमॅन ही उपाधी त्याला मिळाली कारण मधल्या कालावधीमध्ये ग्रामीण क्रिकेटपासून भरपूर लांब गेला हा संघ आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज या स्पर्धेमध्ये या नाईट स्पर्धेमध्ये हा खेळाडू करतर हा संघ दाखल झालाय. मोठी स्पर्धा आणि मोठं आयोजन आज दापोली नगरीमध्ये आपण पाहताय. दमदार असं आयोजन. हर्षदचा ओव्हर द विकेट बॉल बॅकफुटला गेले. त्या ठिकाणी स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु रन मात्र मिळाली. करतर आपण पाहता त्या ठिकाणी सिंगल. दोन्ही खेळाडूने सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलं. 2 धावा आल्या पारगाव संघाच्या स्कोर कार्डवरती. 7743 रोमन सुंदर 11 खोणी विपक्ष जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स पारगाव. या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. पहिलं षटक आपण पाहता पॉवर प्ले. डाऊन द ग्राउंड मिड ऑफला क्लिअर केलंय, बीट केलंय. त्यांच्या डोक्यावरून मिस्टर 360 डिग्री सुमितचा हा क्लास चौकार येतोय पारगाव टीमला. चला तकदीर पाटील बामणडोंगरी संघाचे खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी आपण या प्लीज. शफल झाले. फुल टॉस. बॉलवर नव्हतं नियंत्रण. फलंदाजाला होतं हे आमंत्रण आणि स्वीकारून मात्र बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्राकडे. बॉल मात्र चला सीमा पार चौकार आणि त्याहीपेक्षा इथे 3ऱ्या पंचांची मागणी वेस्ट साईडसाठी. अंपायर्स कॉल. यस अंपायर्स कॉल आहे. आपण टीव्ही अंपायरकडे जाऊया, चेक करूया हा बॉल लीगल आहे की नाही. बेस्ट साईडच्या वर असेल तर मात्र बीमर आणि जर का नसेल तर मात्र फेअर डिलिव्हरी. ऑलरेडी 4 आल्या. चला जीवन गावण सर आमचे 3रे पंच. सुमित आपण या आयोजक. चला आहेत जीवन गावण सर. चेक करतील पंच आणि लगेच निर्णय आम्ही मैदानाकडे सोपवणार आहोत. तत्पूर्वी तकदीर पाटील बामणडोंगरी संघाचा खेळाडू. इट्स नो बॉल म्हणजे बीमर कॉल पंचांचा इशारा आला त्यामुळे 1+4 म्हणजे 5 मिळतील या ठिकाणी पारगाव टीमला. चला तकदीर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मंचकावरती. आदरणीय दीपकजी डाऊर साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय दीपकजी डाऊर साहेब दापोलीचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं स्वागत. इथे आपण बघा सिंगल घेतली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. गंगाधर पाटील सर आमचे खरंतर उत्कृष्ट सूत्रसंचालक पेशाने खरं स्वतः शिक्षक आहेत. असं म्हणतात गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. अनेकांचे भविष्य उज्ज्वल करणारे आमचे या ठिकाणी शिक्षक गंगाधरजी पाटील साहेब त्यांचंही कौतुक करावं लागेल. कांचन पालकर सर एक जमाना होता का या जोडीचा. आकाश सारेकर सुमित ही जोडी मैदानामध्ये कधी उतरेल आणि प्रेक्षकांची गर्दी ही तुडुंब मैदानाच्या अवतीभोवती भरायची. सन्माननीय प्रशांतदादा पवार यांचं या ठिकाणी आगमन. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचकावरती आपलं स्वागत. खोदून काढला बॉलला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह. कसं पूर्वी जे संघ खेळायचे रायगड ग्रामीणमध्ये ए लॉट्सला ज्यामध्ये दापोली संघाचा आपण आवर्जून उल्लेख करू. दिगोडे दापोली सावळा मुरबी नावा कदा कामोटे या संघांची दहशत राहिली. चला सेलिब्रेशन असेल केक. एक षटक समोर थोडा खेळ थांबा पंचांना विनंती राहील. इथे बर्थडे शंकरजी पाटील मान्यता पाटील मानस पाटील विहान पाटील पारगावचे समर्थक स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचा मनपूर्वक आभार. नक्कीच धन्यवाद सर. आज एक दुग्ध शर्करायुक्त योग म्हणावं लागेल की आणि या खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी आमचे गुरुबंधू भरतजी जितेकर आपणासही विनंती असेल की या अतिथी मंचामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे.
टोल पिटीचे संबळ टक अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलूस साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा खऱ्या अर्थाने वाढदिवसाचं सेलिब्रेशन येथे झालेलं आहे. आकाश परशुराम पाटील माजी उपसरपंच दापोली, खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आज या वाढदिवसाप्रित खरोखर दुग्ध शर्करायुक्त योग म्हणावं लागेल. आजचे क्रीडा सामने आणि या सामन्यांमध्येच आकाश पाटील याचा वाढदिवस. निश्चित जिंदगी में छाई रहे बहार बगीचा फूलों से खिलता रहे और जिंदगी की हर मोड़ पर सफलता आपको मिलती रहे. ओके, चला सामना पण लगेच सुरू करा. विनंती राहील या ठिकाणी दोन्ही टीमला सामना पण सुरू करा. आकाशदादा यांचा वाढदिवस तर स्पर्धेसाठी हा दुग्ध शर्करा योग. आकाशदादांना पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लाऊड अपील झाले त्या ठिकाणी विकेटसाठी. संकल्प असावेत नवे तुमचे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे. याच वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. खरं आज या स्पर्धा निमित्ताने बघा, पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये हा दुग्ध शर्करा योग. टोटल धाव फलकावरती आहेत 15 विदाउट लॉस. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल गॅपमध्ये चालला आहे, मागे फील्ड धावतील, सिंगल आली, पुढच्या रनचा प्रयत्न होत होता. त्या ठिकाणी 2 धावा आला आकाशच्या माध्यमातून पारगाव टीमला. हेमंत ठोंबरे हा गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये आलाय या षटकामध्ये. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी कदर फलंदाजांना संघाचे पुरस्कर्ते महेश शेठ पाटील गोल्डन मॅन त्यांच्याकडून 1000चं पारितोषिक दिलं जाईल पारगाव टीमला. जय बजरंगबली, श्रेया स्पोर्ट्स पारगाव. तकदीर पाटील इथे फुल टॉस, फक्त दिशा दिली, फुल टोल वसूल केला आणि बॉल मागे चालला फाईन लेग क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषा पार, रन्स मधील 4, चौकार. मी विनंती करेन पुढचा सामना असेल दीक्षाराणी अन्विका RMSK YCC मोरबी विपक्ष रिचा 11 चांबारली. दोन्ही कॅप्टनला पहिला ऑफिशियल कॉल, फटका फसलाय, लिडिंग एज लागली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला मात्र झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. बॅक टू द पॅव्हेलियन. मास्टर आणि पनवेल तालुका उपाध्यक्ष सन्माननीय श्रीयुत भोलानाथ पाटील BN पाटील यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. भोलानाथ पाटील, खूप खूप धन्यवाद. आपण या मंचावर त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि शतशः आभार. या दरम्यान सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्व पारगाव गावचे आमचे मित्र आनंदजी तारेकर यांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत. आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बघा, विकेट मिळाला आकाश तारेकरचा. पहिली जोडी ती खरं फोडण्यामध्ये हेमंत ठोंबरेला यश मिळालं आणि तिथे नवीन खेळाडू चालला रोहित पाटील. तिसऱ्या क्रमांकावरती आजच रोहितमॅन शर्माच्या नावावरती शतक राहिलं इंग्लंड संघाच्या अगेन्स्ट कसोटी क्रिकेटमध्ये. आणि इथे रोहित पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. नेक्स्ट बॉल, याही बाबा मला बिगिट करण्याचा प्रयत्न असं वाटलं, कदाचित बॅटला स्पर्श करून बॉल चालला की काय, कारण थोडा मागे पाहिला रोहितने बॉल जेव्हा मागे गेला. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल खरं तर सिंगल आली आणि सुमित त्याला सांगतो की हा बॉल जर का बॅटला लागला असता तर कदाचित वाईट मिळाला असता, कारण अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला होता. हेमंतने चांगली ॲक्शन, टप्पा चांगला, लाईन चांगली होती, तिथे मात्र एज लागून बॉल मागे गेला आणि तिथून मात्र सिंगल आली. आनंदजी तारेकर यांचं इथे आगमन. मोस्ट वेलकम, स्वागत आपलं या क्रीडा नगरीमध्ये. खरं तर आता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून जे पाहणारे प्रेक्षक त्यांची गर्दी वाढली असेल, कारण पारगाव संघ बऱ्याच दिवसानंतर
नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये दाखल झाला आहे. ग्राउंड शॉट त्या ठिकाणी एकसा कव्हरला ड्राईव्ह लेंथवरती हा बॉल होता. फिल्डिंग एफर्ट बघा किती चांगले आहेत. शेवटपर्यंत धावला सुमित, भरपूर वेगाने आलाय आणि 3 धावा. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपण जर पाहिला सुमितचा कोणी हात पकडू शकत नाहीये. प्रचंड वेगाने धावणारा हा खेळाडू. तिथे 3 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती आणि 3 रनने मात्र दुसरं षटक संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावधी पारगाव टीमच्या माध्यमातून. एक गडी बाद 25 धावा. चला नेक्स्ट मॅच मुरबी आणि चांबारली दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या सत्रानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 15, त्यानंतर या ओव्हरमध्ये हेमंतने धावा खर्च केल्या फक्त 10. कोणी संघ आपण जर पाहिला यंदा भरपूर फॉर्ममध्ये आहे. तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 7-7-4-3 रोमन सुंदर 11 कोणी, विपक्ष जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव, नितीनदादा पाटील संघाचे पुरस्कर्ते कोणी संघाचे. नुकताच भातांमध्ये स्वर्गीय चेतन पाटील यांच्या नावानं हा संघ खेळला. स्कायरा 11चे पॅकर आकाशी पाटील शिरडोन त्यांच्या माध्यमातून पुरस्कारला हा संघ. आणि इथे देखील आता बिग फाईट, मोठी लढत तुम्हाला या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दमदार असं आयोजन दापोली नगरीमध्ये आपण सध्या आहोत आणि या स्पर्धेचं या ठिकाणी आपण खरं तर आनंद घेत आहोत. सर्व आलेले प्रेक्षक मायबाप सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही खरं तर सहर्ष स्वागत करत आहोत. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक 2024चं हे पर्व हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केलंय. बघा सेन्सेबल क्रिकेट. सुमितला माहिती आहे जर का हा खेळाडू जास्त काळ विकेटमध्ये उभा राहिला तर एक मोठं टार्गेट येऊ शकतं आणि त्या अनुषंगाने मात्र आता सुमित सिंगल डबलवरती भर देतोय. त्यामुळे आता सुरुवातीला आकाश बाजाला, त्यानंतर आता रोहितला काउंटर अटॅक करावा लागेल कारण संयम आणि एका बाजूने आक्रमण हे फार गरजेचं आहे. इथे बिगिट करायचा आहे. फटका फसलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आणि झेल खाली शतररक्षक. रोहितचा बहुमूल्य विकेट मिळाला. या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहता हर्षद ठोंबरेला अजून एक धक्का बसला टीम पारगावला. संगीत तुम्ही ऐकताय कांचन पालकर सर. पूर्वी असं होतं एखादा क्रिकेट खेळाडूच्या नावाने गावाला ओळखलं जात होतं. आता बैलाने देखील प्रसिद्धी दिली. बैलगाडा क्षेत्र आपण पाहिला, त्यांचं देखील दमदार योगदान. आणि या स्पर्धेमध्ये सरपंच आपण पाहता समाधान शेठ गोपरकर, उपसरपंच संदीपदादा गोसावी, सदस्य सचिन जितेकर, सदस्य चंद्रशेखर पाटील कदा यांचंही दमदार योगदान राहिलं आज या स्पर्धेनिमित्ताने. आणि इथे आपण पाहता पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. क्या बात आहे. फटका भरपूर चांगला आहे. उंची घेतली, अंतर कमी कापलाय. लास्ट मुमेंटला झेल खाली शतरक्षक आला त्या ठिकाणी. किरण टिपलायचर आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या आपण पाहता त्या ठिकाणी विघ्नेश पाटीलचा संपला खेळ. अजून एक धक्का बसेल पारगावला. हा खेळाडू बाद झाला का तर यंगस्टर या टीम मध्ये आहेत. पूर्वी आपण पाहिला याच पारगावमध्ये नरेंद्र करतर आपण पाहिला सोन्या गायकवाड यांना आपण नेहमी पाहिलं. नरेश गायकवाड, सोन्या गायकवाड या खरं तर खेळाडूंना आपण पाहिलं खरं तर दमदार त्यांचं योगदान राहिलं. पण तो आज आपण पाहिला आकाश सारेकर आणि सुमित हे खरं तर 2 सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांच्या बरोबरीने यंगस्टर तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे आता जबाबदारी राहील आता सुमित वरती या मॅचच्या दरम्यान. स्विचिटचा फटका खेळायचा होता आशिषला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 10 आल्या. पण तो सेकंड स्पेलमध्ये जसा हर्षद आला त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग ॲक्शन. टप्पाही तितका सुंदर. हलक्या हाताने बॉल आपण पाहिला ढकललाय. असं म्हणतात पुश करो और खुश रहो, असं हे कॅल्क्युलेशन करत आहे. सिंगल डबल रन देखील तितक्याच महत्त्वाच्या राहतील कारण जबाबदारी वाढली या दोन्ही खेळाडूंवरती. आकाश सारेकर यांचे बंधुराज आशिषला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. सुमित या सामन्यामध्ये आता की फॅक्टर राहील. जितका वेळ उभा राहील तितका धावा जास्त. त्यामुळे आता हे तिसरं षटक देखील हर्षदचं महत्त्वाचं राहील. एखादा विकेट जर का मिळाला तर प्रेशर येईल.
हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केला, सिंगल घेतली, क्विक सिंगल त्या ठिकाणी आली, बॅटला स्पर्श करून हा बॉल लागला. त्या ठिकाणी आपण पाहत आहे 1 रन या बॉलवरती आली. एका रनने मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यामधून या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 3. हे कमबॅक आहे हर्षद ठोंबरेचं आणि इथून मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा, 3 बाद 28 अशी धावसंख्यावरून पाहत आहे पारगाव टीमच्या माध्यमातून. असुर बैलाचे मालक आहेत, त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. कारण सध्याच्या घडीला वाऱ्याच्या वेगाने पळणारा बैल म्हणजे बकासूर. सचिनदादा खरं यांच्या माध्यमातून शुभेच्छा, त्यांचा मनपूर्वक आभार. आदरणीय संतोष जी जितेकर साहेबांना विनंती राहील आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आणि रोशन त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचंही खरं कौतुक करायला लागेल रोशन मेहर, कारण तेही चांगले खेळाडू आहेत. त्याचबरोबर बैलगाडा शर्यत त्यांचाही देखील आता बोलबाला राहिला आहे आणि नियोजन खरं तर करणारे आहेत ते सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण देखील या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हर कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 28 अशा धावा आल्या. परंतु 12 बॉलचा खेळ बाकी आणि सुमित मैदानामध्ये उभा आहे. त्यामुळे खरं तर पारगावच्या समर्थकांच्या किंवा पारगावच्या डगआउटमध्ये सुमितकडून अपेक्षा वाढल्या त्या मॅचमध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण पहिला 51 धावा आल्या, 52 धावा करताना कामोटे संघ मागे राहिला आणि इथून किमान 15 ते 20 धावा येणं अपेक्षित राहील या 12 बॉलमध्ये. याही बॉल आपण पहिला यॉर्कर लेनचा बॉल डाऊन द ग्राउंड फटका त्या ठिकाणी लॉंग ऑनमध्ये खेळून काढला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. सुमितला हवी आहे स्ट्राईक. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 रनच्या मदतीने मात्र संघ पोहोचला त्या ठिकाणी 30 या धावसंख्येवरती. 30 रन स्कोर कार्डवरती आहेत. 11 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अप अँड डाऊन्स मैदानामध्ये पाहायला मिळाले. सुरुवात चांगली झाली आकाश आणि सुमितच्या माध्यमातून, त्यानंतर कमबॅक आपण पाहिलं खरं तर खोडी संघाच्या माध्यमातून देखील झालं. खोडी संघ ताकदवर टीम. इथे मिड विकेटला फटका, गॅपमध्ये चाललाय, 2 फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पाटला केला फिल्डिंग लाजबाब. स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सरफराज याच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल, कारण असं म्हणतात मारने वाला से भी बेहतर बचाने वाला होता है. फिल्डिंगचं स्टँडर्ड बघा, पाण्यामध्ये बुडणाऱ्याला काठीचा आधार, तसा खरं तर गोलंदाजाला फिल्डरचा आधार आणि कमालीची फिल्डिंग त्या ठिकाणी सरफराज याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा आल्या, 2 रनने संघ पुढे चला. धावसंख्येत झाली वाढ. टोटल धावा आहे धाव फलकावरती 32. इथे इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, ट्रॅप लावलं होतं सुमितसाठी, उजव्याच्या बाहेर बॉल टाकला आणि त्याच्यावरती मात्र मोठा फटका खेळण्याचा मोह सुमितला आवरता आलेला नाही आणि इथे मात्र हा मोठा धक्का राहील पारगाव संघाला. खेळाडू बाद झालाय सुमित डोंगडे. नाईट स्पर्धा या संघाने गाजवली. लेट पण थेट एंट्री आपण पाहिली आणि चॅम्पियन म्हणला हा संघ चिखले नाईट्स स्पर्धेमध्ये आणि आजही या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झाला. आणि एका बाजूने बलाढ्य खोडी संघ, ठाणे ग्रामीण मधला सध्याच्या घडीचा इन्फॉर्म संघ, त्याला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बिग बॅटल. नेक्स्ट मॅचसाठी मुरबी आणि चांबारली दोन्ही टीम आपण रेडी राहा. कॅप्टन रिपोर्टिंग करा. पहिल्या सत्रानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. 4थं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहता साहिल ठोंबरे या खेळाडूला आतापर्यंत धावा आहे धाव फलकावरती 32. खेळाडू बाद झाले 4. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला हितेश. इथे आपण पहिला खरं पॅडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. फुलटॉस, लोअर फुलटॉस डावी यष्टी सोडून चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. राऊंड द विकेट आले, अँगल बनवला आणि डाव्या यष्टीच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड झाला. वाईटचा इशारा. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. पारगाव संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी 33 या धावसंख्येवरती. 4थं षटक मार्ग. असं बघा प्रेक्षकांची आता गर्दी हळूहळू वाढू लागली आहे मैदानाच्या अवतीभोवती, कारण आज ए पोल आहे आणि खतर बलाढ्य महासत्ता तुम्हाला टेनिस बॉल मधल्या पाहायला मिळतील आजच्या रात्रीमध्ये. इथे फुटवर्क नाही आहे.
पायांच्या हालचाली तुम्हाला कराव्या लागतील. आणि इथे मात्र आपण पहिला बॉलर्स त्या ठिकाणी साहिल ठोंबरेने डॉमिनेट केलं. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत हितेशला. चांगलं कमबॅक. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता उजेशा बाहेर. मागचाही बॉल त्याला असा टाकायचा होता पण तो लाईन भरकटली, त्यामुळे पंचांनी त्या बॉलला वाईड घोषित केलं. कमबॅक पाहायला मिळालं. या बॉलवरती कोणता फटका येईल? अखूट टप्प्याचा बॉल शॉर्टम पूल करायचा. स्क्वेअर लेग मध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक आले. मिस टायमिंग फटका होता. फटका चांगला एक्झिक्यूट केला पण तो अंतर कापता आलेला नाही. त्या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेशला आणखीन एक धक्का बसेल. पारगावला झेलबाच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाईल हितेश पाटील हा फलंदाज. सलग 3 षटकार आणि 3 चौकारासाठी आपण पाहताय स्पर्धा संघाचे पुरस्कर्ते गोल्डन मॅन महेश पाटील, शेअर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, त्यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील पारगाव टीमच्या फलंदाजांना. मोटिवेशन फार गरजेचं आहे आणि इथे मात्र जर का मोठे फटके आले तर धावाही मोठ्या होतील. किमान 50+ रन आता कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल. अगदी कमी कालावधीमध्ये पारगाव संघ आपण पाहिला या बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर या स्पर्धेमध्ये उतरला, त्यामुळे त्यांनाही या मॅचमध्ये संघर्ष करावा लागला. कारण समोर इन्फॉर्म संघ खोणी या संघाला आपण पाहत आहे. 7743 रोमन सुंदर 11 खोणी या टीमला मैदानामध्ये आपण खेळताना पाहत आहे. याही बाय आपण पहिला फुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, लॉंगॉनचा फिल्डर बॉल खाली आलाय. सिंगल आली. पुढच्या रनचा प्रयत्न झाला. शतरक्षक फंबल झाले. हर्षद त्या ठिकाणी होते. तदनंतर मात्र 2 धावा घेताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहिलं. राज पाटील हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. 4थं षटक देखील संपलं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती त्या म्हणजे 35 धावा 5 गडी बाद. म्हणजे 3 ओव्हरमध्ये मागच्या फक्त 20च धावा आल्या आणि त्या ठिकाणी 5 खेळाडू बाद झाले. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या. मागच्या 3 षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर 20च धावा आल्या. खेळाडू बाद झाले 5. आता शेवटचं षटक बाकी आहे. लास्ट ओव्हर बाकी आहे. या लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट करावे लागतील आशिष तारेकरला आणि त्याच्या बरोबरीने राज पाटील या फलंदाजाला. शेवटचा निर्णायक षटक. शोल्डरवरून आमचे संतोषजी चौधरी उत्कृष्ट पंच सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार. मोठ्या संख्येने आता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर आपण पहिला या ठिकाणी लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांना विनंती राहील आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. आज दापोली नगरीमध्ये आपण पाहत आहे स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरी, पुष्पक नगर, दापोली सेक्टर 9 चं हे क्रीडांगण. जर तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी स्पर्धा पाहत असाल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर सेक्टर 9 पुष्पक नगरमध्ये तुम्ही जरूर या. आणि कदा पहिल्यांदा हे नाईटचं पर्व आणि असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. कौतुक करावं तेवढं कमी आयोजकांचं. पहिलं पर्व आणि त्यावर आहे कर तमाम दापोलीकरांना गर्व अशी ही स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता अनुभवत आहे. या ठिकाणी स्पर्धा आपण जर पाहिली स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली असं ह्या फॉर्मॅट स्पर्धेचा राहील. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे अनंता मात्रे, एक उत्कृष्ट शतरक्षक आहे आणि इथे मात्र स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी तो आला आहे. पहिला बॉल अगदी आपण पहिला पुण्यात टाकला होता तरी तिथे मात्र बेगीट करायचा होता. आतली कडा घेऊन बॉल सिलीमोडरला फील्ड केला फॉलो थ्रूमध्ये अनंता मात्रेने. रन मात्र मिळाले 1. 36 पोहोचला पारगाव संघ. धावा बनवाव्या लागतील आता अंतिम षटकामध्ये या मॅचमध्ये पारगाव टीमला. अनंताने फिल्डिंग करताना या इनिंगमध्ये 3 झेल टिपल्या. त्याची कामगिरी आपण पाहिली फिल्डिंग डिपार्टमेंटची. हर्षद बघा अगदी मिड ऑफला उभा आहे त्याच्या जवळ. प्रत्येक वेळा त्याला मार्गदर्शन करतोय कारण इथून तो मागे चालला लॉंग ऑफला. कारण एक एक बॉल महत्त्वाचा राहील कारण सुरुवातीला धावा कमी आल्या कारण इथून जर का धावा आल्या तर प्रेशर वाढेल पुढच्या इनिंगमध्ये धावा चेस करताना कोणी टीमवरती. इथे खोलात टाकला बॉल. फास्ट अँड फ्युरियस यॉर्करचा प्रयत्न पण तो डावी यष्टी सोडून चालला. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. कधी कधी होतं आपण पहिला यॉर्करचा प्रयत्न केला जातो फलंदाज गोलंदाजांकडून. कधी कधी लोअर फुलटॉस देखील होतो आणि कधी कधी लाईन देखील मिस केल्या ते आणि इथे आपण पहिला लाईन मिस झाली. परफेक्ट यॉर्कर तुम्हाला टाकावा लागेल. टो क्रशर यॉर्कर किंबहुना वाईड यॉर्करचा तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. वाईड बॉल पाहायला मिळाला. इथेही आपण पहिला अकूट टप्प्याचा बॉल हॅमर करायचा होता. हातोडा शॉट खेळायचा होता पण तो बॉल शॉट केला फील्ड केला. फेकी सुंदर. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग आणि फॉलो थ्रूमध्ये तितक्याच वेगाने थ्रो आला होता आणि तिथे मात्र कलेक्ट करताना आलं नाही अनंताला. त्यामुळे जीवनदान आशिषला नक्की मिळेल. 2 धावा मिळाल्या पारगाव संघाला. धावसंख्येत झाली वाढ. टोटल धावा धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 5 गडी बाद.
39 लॉस ऑफ 5 विकेट. 5वं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ असताना. चला मुरबी आणि चांबारली दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, कारण मिड इनिंगमध्ये लगेच आपण टॉसकडे बोलणार आहोत. अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल या रात्रीमध्ये. इथे शफल क्रॉस फटका बॅकवर्ड स्क्वेअरला फिल्डर लावलाय. रणनीती चांगली आहे कोणी संघाची. बरोबर अगदी पाडवती हा बॉल टाकला आणि त्याच्यावरती मात्र आपण पहिला स्क्वेअर लेग मध्ये हा फटका सजवला राज पाटीलने आणि आणखीन एक खेळाडू बाद झाला झेलबादच्या स्वरूपात पारगाव संघाचा. बघा 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये एखाद दुसरा मोठा फटका कधी येईल याची आतुरता लागली आहे पारगावच्या समर्थकांना, पारगाव संघाच्या कॅप्टनला. नवीन खेळाडू 8व्या क्रमांकावरती गेलाय सर्वेश आवस्कर हा खेळाडू. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला सर्वेश. त्याला आपण पाहता एका बाजूने राज अभि नाही तो कभी नाही संधी तुम्हाला मिळाली एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. दापोलीची ही पहिली नाईट स्पर्धा आपण पाहताय अनुभवताय. याही वेळी आपण पहिला ऑन ड्राईव्ह केला डीप मधला फिल्डर प्रचंड वेगाने आला बॉल खाली सिंगल आली घाई झाली आहे. बॅकअप देताना मात्र आपण पाहताय त्या ठिकाणी खरंतर फलंदाज काय ना सर्वेश याला आपण पाहिलं एक आली या बॉलमध्ये एका रनने मात्र टोटल धावा आल्या धाव फलकामध्ये 40. 4थं दशक पूर्ण झालं. खेळाडू बाद झाले 6 आणि अजूनही 2 बॉलचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. 40 धाव फलकामध्ये टार्गेट सेट करणारे हे खरं तर 2 चेंडू राहतील या षटकातील. एखाद दुसरा मोठा फटका येईल का हा प्रश्न पडलाय. आशिषकडे ती क्षमता आहे. इथे केचून मारलाय बॅटच्या टो एंडला आमच्या समालोचन कक्षाकडे. फ्लाइट अँड मायटी फॅब्युलस षटकार आपण पाहिला आशिष कडून आलाय. 6 धावा. उत्तम दर्जाचा फटका खेचून मारला. अगदी स्लॉक स्वीप त्याला म्हटलं येईल. खरं तर खेचून मारला फोर्स केला. बॅटचा फोर्स अतिशय वेगवान होता आणि आडव्या बॅटने हा फटका आला लॉंग ऑनच्या वरून. वाईडेस्ट लॉंग ऑन पहिला षटकार 46 वरती पोहोचला पारगाव संघ. पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा पर्यंत विकेट किपर कडून चूक झाली आणि लगेचच लागलीच पुन्हा एकदा सिंगल क्विक पूर्ण केली. एकच रन असेल या बॉलवरती आणि एका रनने ही 22च्या स्वरूपात रन आली. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकामध्ये 47. आता येणारे बॉल असेल 30, येणारी षटका असेल 5. कोणी संघाला करायच्यात 48. तत्पूर्वी दीक्षा राणी अन्विका RMSK YCC मुरबी विपक्ष रिचा 11 चांबारली. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. धन्यवाद सर. यानंतर या अतिथी मंचामध्ये ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे ते म्हणजे आदरणीय श्रीयुत भरतजी जितेकर एक उत्कृष्ट क्रीडा शिक्षक आहेत. गुरु सुखाचा सागरू गुरु धैर्याचा डोंगरू डळमळे कधीना असे आमचे मार्गदर्शक सल्लागार भरतजी जितेकर यांचं यथोचित असं मान सन्मान सौरभ जितेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यथोचित असं स्वागत सौरभ जितेकर आणि प्रशांत जितेकर आपणासही विनंती असेल की आपण या सर्व अतिथींचा स्वागत करायचं आहे. टॉस बॉक्समध्ये जाऊन भरतजी जितेकर एक उत्कृष्ट क्रीडा शिक्षक त्याचबरोबर आमचे गुरु आमचे मार्गदर्शक. कदाचित हे जे सामने खेळले जातात आणि ही क्रीडानगरीचं भव्य दिव्य असं डेकोरेशन केलेलं आहे आणि जी काही येथे रेशनची व्यवस्था केलेली आहे ते म्हणजे भरतजी जितेकर यांचं येथे आगमन झालेलं आहे आणि यथोचित स्वागत सौरभजी जितेकर यांच्या शुभ हस्ते मायाचे उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक आणि या सामन्यातील गोड आठवण सन्मान चिन्ह म्हणून देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत करत आहे. त्याचबरोबर 40+ आमचे सर्व आणि पनवेल तालुक्यातील उपाध्यक्ष सन्माननीय श्रीयुत भोलानाथजी पाटील BNG पाटील आपणासही विनंती असेल की आपण येऊन या अतिथी मंचामध्ये आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. मायाची शाल सन्मानचिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित असं मान सन्मान करत आहेत सौरभजी जितेकर.
त्यानंतर आपल्या मगाशी सांगितलं सरांनी की आज ही तरुण पिढी कदाचित क्रीडा क्षेत्राबरोबर एक बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा अव्वल कामगिरी करत आहेत आणि आपल्या पारगावचे वादळ बैलाचे चालक मालक आणि उत्कृष्ट असे फोटोग्राफर श्रीयुत आनंदजी तारेकर यांची उपस्थिती या मंचावर लाभलेली आहे. त्यांची विनंती असेल की आपण आमच्या या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. पुष्पगुच्छ शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करतायत सौरभजी जितेकर. आज या कार्यक्रमासाठी या क्रीडानगरीमध्ये या खेळाडूंना प्रोत्साहन उत्तेजना प्रेरणा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी आपणास पाहावयास मिळाली आणि या सर्व मान्यवरांचा या अतिथींचा स्वागत सत्कार समारंभ या आमच्या मंडळातर्फे आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आजच्या या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी संगीत क्षेत्रातील एक प्रतिभावंत शिल्पकार ज्यांचा नामोल्लेख करतो ते म्हणजे आमचे दापोली गावचे दीपकजी डाऊर सर यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही विनंती करतो की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे की सुवर्णयुगाचे शिल्पकार आहात. कारण का विविध क्षेत्रामध्ये मगाशी म्हटलं की शैक्षणिक व्यावसायिक औद्योगिक सामाजिक क्षेत्रामध्ये मंडळी या क्रीडा स्पर्धेचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आलेले आहे आणि या सर्वांचं आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आम्ही आपला सर्वांचं स्वागत करत आहोत. त्याचबरोबर या क्रीडानगरीमध्ये या खेळाडूंना शुभेच्छा प्रोत्साहन देण्यासाठी सूरजजी पाटील आलेले आहेत. त्यांचंही या सामन्यातील गोड आठवणी सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं यथोचित असं स्वागत करत आहोत. सुरेशजी पाटील आपणासही विनंती असेल की आमच्या या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे की अतिथी देवो भव मातृदेव भव पितृदेव भव या युक्तीप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीचं प्रत्येक या स्वागताचा मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी संतोषजी जितेकर आपणही आलात. आपणासही विनंती असेल की आमच्या या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच रोशन पाटील. जाऊया मॅचच्या दिशेनं. 7743 रोमन सुंदरन 11 कोणी संघाला जिंकण्यासाठी या मॅचमध्ये गरज आहे ती 48 धावांची. 48 नीडेड. बऱ्याच खरं तर अवधीनंतर जे बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळत आहे आणि गोलंदाजी मार्कवर रायगडचा वंडर बॉय आकाश. पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न इकडे कव्हर पॉइंटला स्टॉप केला. लगेचच क्विक थ्रो पाहायला मिळाला. सिंगल रन मात्र खातं उघडलं जातंय ते खोणी संघाचं. 7743 रोमन सुंदर 11 नितीनदादा पाटील कसळखंड ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ खोणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स अजितजी पाटील साहेब पारगाव ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय चॅलेंजर पारगाव. आकाशचा हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामधून निसटला होता. थ्रो नॉन स्ट्राईक एंडला. पहा इकडे स्ट्रायकर एंडला जरी थ्रो झाला असता तर कदाचित दोनही फलंदाजांनी आपापले एंड सोडले होते. त्यामुळे बऱ्याच वेळेला अगदी पुढ्यात पडलेलं सोडून आपण दुसरं खायला जातो. ज्ञानेश्वरजी जितेकर साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एक षटकानंतर आपण करूया टॉस. आकाश तारेकर ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, बेड ऑफला मात्र स्टॉप केलाय. रोहित त्या ठिकाणी सिंगल येते. सोपं नाही आहे मैदानावर धाबांचा पाठ. होईल धावसंख्येमध्ये बदल. चांगलं क्षेत्ररक्षण या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर मोठे फटक्यांपासून वंचित ठेवले. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं हे षटक आहे.
आकाश तारेकरला बऱ्याच दिवसानंतर तुम्ही ग्रामीण खेळताना पाहत असाल. सुमित दोंगडे सुद्धा आहे. फलंदाजीमधून फारशी चमक दाखवू शकलेला नाहीये या मॅच मध्ये. शॉट ऑफ लेंथ होता. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून दिले तडमान बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज वन. षटकार. बॅटमधून आपण पाहतोय अचानक स्वीज झाला. देखणा फटका रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यात आला आणि यावेळेस आकाश तारेकरवर मात्र षटकार. इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची संगता. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आकाश तारेकरचं आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 7743 रोमन सुंदर 11 कोणी संघाच्या बिनबाद 9 धावा. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मुरबी आणि त्यांच्या विरोधामध्ये चांबारली आणि सुनीलजी भोईर साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. चला टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन थांबायचे त्या ठिकाणी. टॉस जिंकलाय तो. चला मुरबी संघाने टॉस जिंकलाय. मुरबी निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण शिकवारो. डे नाईट फॉर्मॅट आहे. कसं वाटते दापोली गावामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर आयोजन करण्यात आलंय? सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानेन की आम्हाला त्यांनी इथे खेळाची संधी दिली आणि ग्राउंड जर बघायला गेलं तर खूप एकदम प्लेन वाटतो. सर्वकडे खेळायला चांगलं वाटेल. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असेल. चांबारली संघ टॉस विरोधामध्ये गेलाय. पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. यंदाच्या वर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे चांबारली संघ. आणि काय म्हणाले आयोजनाबद्दल? दापोली गावामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आले. नाईट स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच आम्ही आयोजकांचा मनापासून धन्यवाद करतो. आम्ही की आम्हाला इथे एंट्री दिली खेळायला आणि ग्राउंडबद्दल बोलायचं तर खूपच छान करू. सगळं प्लेइंग 11 आज खेळताना दिसेल चांबारली संघामध्ये. हा प्रणित मुंडे जरा त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे येऊ शकले नाही. चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मुरबी संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चौकार पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवर. प्रतीक तारेकर आणि या 4 धाब्याला टीमची टोटल मात्र पुढे सरकली ती 13 या आकड्यावर. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलं होतं. 1500 रुपयांचं संघाचे पुरस्कार ते महेशदादा पाटील यांच्या वतीनं. विकेट्स घ्याव्या लागतील कारण धावसंख्या आपण पाहिली तर 48 धावांचं टार्गेट आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हे टार्गेट फार मोठं नाही आहे. परंतु या मैदानावर खरं तर पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या असेल तर थोडासा संघर्ष करावा लागतो बाउंड्रीज मिळवण्यासाठी. परंतु इकडे आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला. 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला आहे. तो 7743 रोमन सुंदर 11 खोणी या संघाकडून. गोलंदाज तयार प्रतीक तारेकर. फुल टॉस होता. स्वीप केलाय. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता येतोय चौकार. चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात. प्रतीक तारेकरला मेहनत घ्यावी लागेल. कधीतरी एक चांगला गोलंदाज ओळखला जातो. या टीमचा व्हेरिएशन्स असतात या बॉलरकडे. चांगला चेंडूला टर्न सुद्धा करतो. परंतु इकडे फुल टॉस पडला आणि सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळे सोपं झालं. फलंदाज सरफराज शेखला चांगली भन्नाट सुरुवात दिली सरफराजनं.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केला आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळते एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना स्कोर कार्डवर लागल्या त्या तब्बल 19 धावा. सन्माननीय विजयजी डाऊर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरून खेळला हा फटका. फाईन लेगला बीट केलाय. बॉल वेगानं पळतोय आणि क्षेत्ररक्षक आणि चेंडूची रेस लागले. अडवण्याचा प्रयत्न पायानं जरूर झाला, परंतु तरी सुद्धा चेंडूने मात्र गाठले सीमारेषा. या ओव्हरमध्ये येतोय हा तिसरा चौकार. तो 7743 रोमन सुंदर 11 कोणी संघाचा धावफलक. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. इकडे संधी जरूर होती. विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 धावा धावफलकावर. 23 ग्रेट स्टार्ट पाहायला मिळते. यावेळेस मात्र 7743 रोमन सुंदर 11 कोणी या संघाची. संदीपजी ठोंबरे त्यांच्या शुभेच्छा मात्र या संघासाठी आल्यात. कोणी संघासाठी नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहते. आणि कोणी संघ म्हटला की मलंगड परिसरामध्ये सातत्यानं खूप चांगलं क्रिकेट खेळतो. कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा कालही शिरडोनच्या आय थिंक नाईट स्पर्धेमध्ये खेळताना दिसला होता संघ. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल विजयजी डाऊर साहेबांच्या वतीनं. गरज आहे इकडे ब्रेक थ्रू हवाय. काही झालं तरी जोडी फोडायची. आकाश तारेकरला मात्र वेगळ्या रणनीतीनं आता मात्र मैदानामध्ये जावं लागेल. अशा बऱ्याचशा प्रेशर मॅच आजपर्यंत त्यानं झेलल्यात. व्यावसायिक क्रिकेट मात्र बरंचसं खेळलंय, परंतु आता मात्र आपल्या ग्रामीण संघाला पुढे न्यायचं आहे बऱ्याच दिवसानंतर. खरं तर यंदाच्या वर्षी पहिली नाईट एंट्री आहे या संघाची, पारगाव संघाची. आणि त्याचमुळे सगळेच क्रीडा रसिक मात्र अगदी टक लावून पाहतात या स्पर्धेकडे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक मात्र आकाश तारेकर सुमित दोंगडेचा संघ खेळतोय म्हटल्यानंतर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग सुद्धा अगदी त्यांची मॅच पाहण्यासाठी आतुर झालेत, कारण बऱ्याच दिवसानंतर संघ खेळताना दिसतोय. त्यामुळे चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा असेल. मोठा सपोर्ट नक्कीच पाहायला मिळेल तो पारगाव संघाला. त्या ठिकाणी आपण पाहतोय जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स ऑन साईडला मोठा हिट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. धावफलकावर धावा आहेत त्या तब्बल 23, म्हणजेच काय 25 धावांची गरज आहे. हे षटक फार निर्णायक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहित पाटीलला. अनंत तारेकर सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. उत्कृष्ट फोटोग्राफर आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोंचे खरं तर संपूर्ण संघटना ज्यांनी बांधली श्री अनंतजी तारेकर, त्यांचा गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु संघ थोडासा मित्रमंडळी टेन्शनमध्ये असेल. इकडे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आणि ब्रेक थ्रू दिलाय. रोहित पाटीलला मात्र मिळते पहिली विकेट. पहिली सफलता या ठिकाणी पाहायला मिळेल जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव टीमसाठी. पहिला धक्का 7743 रोमन सुंदर 11 कोणी टीमला बॅटर आउट होतोय. सरफराज शेखची खेळी संपुष्टात. डाऊन गरज होती. मच निडेड ब्रेक थ्रू यावेळेस मात्र मिळवून दिलाय. रोहित पाटीलनं सुरुवात चांगली केली आपल्या षटकाला. सरफराज शेख 1 षटकार 1 चौकार मारत 12 धावांचं योगदान मात्र या मॅच मध्ये दिलं. सुरुवातीपासूनच विस्फोटक
वाटत होता, परंतु धोकादायक पाहू शकणाऱ्या या ठिकाणी या फलंदाजाची विकेट मात्र घेतली जाते अखेरीस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. चान्स जरूर आहे, झेल सुटलाय. खरं तर हा झेल व्हायलाच हवा होता. सेफ हँड, नॉट एक्सपेक्टेड. बराच धावला खरं तर, हसतोय थोडासा. पाहूया पुन्हा एकदा कशा पद्धतीनं मिसटायमिंग झाला होता आणि रनअप सुद्धा चांगला होता. पहा, बराच धावला होता. परंतु हा खेळाडू असला तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र अपेक्षा असतात. कितीही कठीण झेल असू दे, आजपर्यंत या खेळाडूने कधी सोडलेले नाहीयेत. सेफ हँड ओळखलं जातं. सुमित दोंगडेकडून चुकी या ठिकाणी पाहायला मिळाली. इकडे मात्र बॅकफुटला जाऊन मात्र कवचला हा फटका सजवलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. मैदान मोठं आहे, त्यामुळे सहजतेनं सर्कल बीट झालं तर 2 धाबा येताना दिसल्या त्या मैदानावर. षटकार जाताना सुद्धा कमी पाहिलेत आपण, कारण जोर जास्त लावावा लागतो. रोजचा जो मैदानाचा बऱ्याच वेळेला अंदाज असतो तो चुकतो, सरावाचं जे मैदान असतं. परंतु इकडे थोडीशी सीमारेषा जास्त आहे, त्यामुळे जास्त प्रयास करावे लागणार आहेत फलंदाजांना. कस आहे या 2 धाब्याने टीमची टोटल पुढे सरकते ती 26 वर. फुल टॉस होता कवचला. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डमध्ये. रन मिळेल एकच, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल, 27 धावा धावफलकावर. पाहिलं तर या मॅच मध्ये 13 बॉल शिल्लक आहेत, 21 धावांची गरज आहे. सोपं नाही 48 धावा सुद्धा चेस करणे या मैदानावर. पाहूया काय घडतंय. चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळेल हे मात्र निश्चित. फुल टॉस होता यावेळेस मात्र पुन्हा एकदा कवचला. आणखीन एक धाव, क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 28 धावा. बरोबर 2 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये 20 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग कॉल करण्यात आले. श्रेया स्पोर्ट्सचे बजरंग बली पारगाव या संघाकडून. जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे, ऐकूया संगीत. खूप सुंदर अशा ट्रॉफीज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. अनुज इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रकाशजी जितेकर साहेबांच्या वतीनं संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. सर्व मोमेंटो सन्मान चिन्ह सुद्धा त्यांनी पुरस्कृत केले, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर RD वास्कर साहेब ज्यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिली जाणार आहे. राजेशजी वास्कर, त्याचप्रमाणे आनंददादा जितेकर तापोली ज्यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी एक स्पोर्ट्स सायकल असणार आहे. सुभाषजी पाटील साहेब उद्योगपती पंपावीपाडा ज्यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल, 3 सायकल्स आहेत बस फोल्डरसाठी. त्याचप्रमाणे मालिका वीर आपण पाहतोय मोतीरामजी जितेकर साहेब तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या वतीनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही बाईक असणार आहे. स्पोर्ट्स बाईक दिली जाईल. सगळ्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. चौथं षटक बॅटने यावेळेस मात्र बाडी श्लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2 धावा सहजतेनं पूर्ण होतात या मैदानामध्ये. इनफिल्ड बीट झाल्यानंतर 2 धाब्यानं सुद्धा हळूहळू पुढे जाता येऊ शकतं. 7743 रोमन सुंदर 11 कोणी या संघाला धावफलकावर धावा लागल्यात त्या आता मात्र 30 धावा. 11 बॉल शिल्लक आहेत, 18 धावांची आवश्यकता. सर्वेश अवस्करचा हा बॉल हुक केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. किरण म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. निर्णायक क्षणाला खोणी टीमसाठी चौकार. मध्ये 6 धावा आल्यात.
स्करवरचं आणि त्याचमुळे दबावाखाली इकडे मात्र दिशा भरकटले ती गोलंदाजाची. सुनीलजी जितेकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावं आपण मंचावर चांगला फटका पाहायला मिळतोय अगदी समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑनला. आशिष वेगाने त्या ठिकाणी आलाय, कलेक्ट करता आला नाही. इकडे मात्र आवाजकरला बॉल आणि त्याच कारणास्तव इकडे दुसरी रन कंप्लीट. खराब क्रिकेट पाहायला मिळते, कारण सुरुवातीला 3 ओव्हर्समध्ये रोखलं होतं. रोहित पाटीलच्या षटकानं मात्र मॅचमध्ये आणलं होतं पारगाव संघाला, परंतु इकडे सर्वेश आवाजकरनं मात्र थोडासा गोंधळ घातलाय. तो जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स पारगाव टीमसाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी, 11 धावांची गरज आहे. सामना थोडासा सोपा होत असताना शॉट ऑफ लेन दाखवू टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अर्ध्या पिचवर आवाजकरनं हा बॉल आपटला होता आणि चोख प्रत्युत्तर पाहायला मिळालंय. बॉल सीमा पार, किरणच्या बॅटमधून चौकार. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा पुढे केला होता. दिशा पुन्हा एकदा चुकले. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. फक्त 6 धावांची गरज आता मात्र उरले. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 दिलेत आतापर्यंत पहिल्या 4 बॉलमध्ये या गोलंदाजानं. सुरुवातीला केलेली मेहनत आकाश आणि रोहितनं त्या मेहनतीवर पाणी फिरवलंय. फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला ओढलाय. मिड विकेटकडे आशिष वेगानं त्या ठिकाणी आलाय, परंतु आशिष आता मात्र थ्रो करतोय स्ट्रायकर एंडला. कारण बघाशी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला होता, तिकडे सोडला होता तो सर्वेशनं. इकडे एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर कार्डवर धावा लागलेत त्या 43. 5 धावांची गरज आहे. हा चेंडू तरी नीट टाकावा लागेल तो सर्वेश आवाजकरला. जरा सामना मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायचा असेल आवाजकरला. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हरच्या वरतून. क्षेत्ररक्षक धावलाय त्या ठिकाणी. दुसरी रन कंप्लीट होते त्या ठिकाणी. 2 धावा. टेन्शन घालवलंय पूर्णपणे. 7743 रोमन सुंदर 11 खोणी या संघाचं टेन्शन मात्र या ओव्हरमध्ये गेलंय. 20 धावांची गरज होती 2 ओव्हर्समध्ये. 17 मोजल्या सर्वेश आवाजकरनं. 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पाण्याची मागणी मात्र मैदानामध्ये केली जाते. चला 12th मॅन आपण लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 महासत्ता पुन्हा एकदा आमने सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. दीक्षा राणी आणि विका RMSK YCC मुरबी हा संघ पाहायला मिळेल आणि त्यांची लढाई रिचा 11 चांभारली. रिचा म्हटलं की रोशन मोतीराम जितेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दोनही बलाढ्य असे संघ आहेत. आणि या लढतीकडे विशेष टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं असेल. टॉस जिंकलाय तो मुरबी संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वेगवेगळे इफेक्ट्स खरं तर मायक्रोफोन मधून येत असताना मैदानामध्ये घेतला जातोय, कारण बरेच धावले दोन्ही फलंदाज. रन्स मात्र पूर्ण केल्या त्याने आणि इकडे 3 वाचवायच्या आहेत. घाम गाळावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आहे 3 धावांची गरज आहे. ओनली 3 रन्स नीडेड. सामना मात्र किरण मात्रे जसा मैदानामध्ये आला ना, किरण मात्रेच्या फटकेबाजीनं मात्र हा सामना पूर्णपणे फिरवलाय तो कोणी संघाच्या बाजूनं. किरणजी मात्रे, त्याचप्रमाणे कोणी संघ म्हटला की किरण शेठ ठोंबरे साहेब, त्यांचं सुद्धा योगदान मोठं लाभतं. 1717 17 लकी नंबर. परंतु नवरात्रोत्सव फार मोठा साजरा करतात. नवरात्रोत्सवमध्ये 1 वर्ष अगदी अनेक समालोचकांना त्यांनी बोलवलं होतं नवरात्रोत्सवमध्ये आणि त्यांना सन्मानित केलं होतं. इकडे हिट विकेटचा शिकार आणि फलंदाज होते बाद. आणि थोडासा दिलासा देणारी गोष्ट असेल ही जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघासाठी. विकेटचं झालंय पतन, रोहितला मात्र मिळाले सफलता. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची आवश्यकता. रोहित पाटीलनं टाकलेलं मागचं षटक आणि त्याचमुळे थोडासा अजूनही विश्वास आहे पारगाव संघाला.
धावा तो डिफेंड करू शकतो, कारण त्यानं 5 धावांचं षटक टाकलं होतं. परंतु सर्वेश आवासकरनं कुठेतरी जास्त धावा त्याच्यासाठी ठेवायला हव्या होत्या, त्या त्याला जमलेल्या नाही आहेत. 5 चेंडू आणि 3 धावा. परंतु पलंगड परिसरामध्ये नेहमीच ज्या खेळाडूचं वजन मात्र पाहायला मिळालंय, अनेक स्पर्धांमध्ये अनेक व्यावसायिक खरं तर स्पर्धांमध्ये खेळताना हा खेळाडू दिसलाय आपल्याला. इनॅट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सगळ्यात महत्वाचा खेळाडू खोणी संघाचा हर्षद ठोंबरे, बिग नेम. संपूर्ण खोणी संघ ओळखला जातो याच्या नावानं, आणि तो आता मात्र मैदानामध्ये 5 चेंडू आणि 3 धावा. फार मोठ्या धावा नाही आहेत, परंतु इकडे मात्र सामना जिंकायचा असेल तर पूर्णपणे घाम गाळावा लागेल तो पारगाव संघाला. इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेगला झेल टिपलाय, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर सगळ्यात विस्फोटक चेहरा, खोणी संघाची ओळख हर्षद ठोंबरेला खातही उघडू दिलं नाही रोहित पाटीलला. शून्यावर परतवलंय, भोपळाही फोडला नाहीये तो हर्षद ठोंबरेनं, आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर मात्र गोलंदाज असेल. 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे विजय शेठ डाऊर यांच्या वतीनं. इकडे गरज आहे पारगाव संघाला. 4 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची गरज. परंतु संघाचे पुरस्कर्ते महेशजी पाटील साहेबांच्या वतीनं सुद्धा तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे, जो संघ त्यांनी पुरस्कृत केला जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स. परंतु या मॅच मध्ये मात्र शिरकाव करतोय पुन्हा एकदा पारगाव संघ. पहिल्या 2 बॉलवर 2 सफलता अर्जित करण्यात आल्या त्या रोहित कडून, आणि इकडे 4 चेंडूंचा खेळ बाकी, 3 धावांची गरज आहे. सामना मात्र कमालीचा चुरशीचा केलाय तो रोहितच्या गोलंदाजीनं, कारण अगोदरच्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या. याच रोहितनं मात्र मॅच मध्ये आणलं होतं. तोच रोहित पाटील पुन्हा एकदा मात्र खरं तर आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवतोय, आपल्या गोलंदाजीतलं नैपुण्य खरं तर अनेक क्रीडा रसिकांसमोर मात्र तो सादर करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनंता मात्रे, गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. ऑन हॅट्रिक 6,500 रुपयांचं पारितोषिक आहे. या चेंडूवर जर विकेट आली तर गरज आहे इकडे मात्र चॅलेंजर पारगाव संघाला. रोहित तयार ओव्हर द विकेट ना. इकडे सुद्धा चान्स आहे, इट्स अ विकेट हॅट्रिक. 3 चेंडूंमध्ये 3 धक्के दिलेत. जल्लोष पाहायला मिळतोय जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स. पारगाव संघ या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करतोय. सोपं नाही राहिलं आता मात्र, एका पाठोपाठ 3 हादरे दिलेत रोहित पाटील आपल्या गोलंदाजीवर. आता मात्र शेवटचे 3 बॉल, 3 धावांची आवश्यकता खोणी संघाला सामना जिंकण्यासाठी. जात असताना इकडे 3 चेंडूंमध्ये 3 सफलता मिळवल्यात. तर जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघाला 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, खोणी संघ लक्षात ठेवा. यावेळचा बॉल सुद्धा झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय चेंडू डिलिव्हर केलाय. टाळ्या आता मात्र वाजल्या जातात. मगासपासून शांत राहिलेले पारगाव संघाचे पाठीराखे आता मात्र टाळ्यांनी सर्वजण मात्र संघाला कौतुक करतात. गोलंदाज रोहितचं मात्र कौतुक केलं जात आहे. बॉलचा खेळ शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर पारगाव संघ जिंकेल, त्यामुळे 3 धावा काढाव्या लागतील खोणी संघ तुम्हाला. 5वा चेंडू, रोहितचा हा चेंडू बुंध्यात पडलाय, आणि इकडे आणखीन एक फलंदाज बाद. रनआउट स्वरूपामध्ये जो संघ पार करत करण ठोंबरे थांबला होता, अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला होता. स्ट्राईक त्याला हवी होती आणि तो आता मात्र बाद झालाय. धाबे धन आणले असतील आता मात्र. परफेक्ट यॉक होता यावेळेस मात्र. फुल लेंथ हाताळला गेला आणि यष्टांच्या पाठीमागे मात्र सुंदर वर्क सूरजचं मात्र पाहायला मिळालंय. अक्षरशः डाईव लगावत मात्र इकडे बाद केलं जाते. आकाश आहे पाठीमागे. करण ठोंबरे सुद्धा परतलाय आणि एका ओव्हर मध्ये फक्त 3 धाबांची गरज होती आणि हा सामना मात्र फिरवलाय. अशक्यप्राय असं आव्हान होतं ते जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघासाठी.
परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. आणि पुन्हा एकदा अनिश्चितता मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. आणि याच अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये आज मात्र कोणता अडकणार, कोणता संघ अडकणार आज याच भोवऱ्यामध्ये, याकडे मात्र टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. चेंडू 3 धावांची आवश्यकता. रोहित पाटीलचा परफॉर्मन्स आवडला असेल, एकदा जोरदार टाळ्या रोहित साठी होऊन जाऊ द्या. चेंडू आणि 3 आवश्यकता. शेवटचा हा बॉल, पंचांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष, परंतु इकडे जल्लोष सुरू केलाय. इट्स अ मेडल ओव्हर. सामना जिंकलाय चॅलेंजर पारगाव टीमनं. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स पारगाव. आकाश तारेकरचा चिरंजीव ध्रुव सुद्धा मैदानामध्ये जात असताना पाहू शकता, त्याला सुद्धा तेवढाच आनंद, आनंदाला पारावर उरलेला नाहीये. आणि महेशजी पाटील साहेब सुद्धा खुश झालेत. त्यांना सुद्धा माहिती नव्हतं एका क्षणाला ही मॅच निघेल की नाही, परंतु रोहित पाटीलनं मात्र कमाल केले या मॅच मध्ये. आणि दापोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आज मात्र मोठा इतिहास पाहायला मिळालाय. 6 बॉलमध्ये 3 धाबांचं यशस्वी संरक्षण. मुरबी संघ एका लाईनीमध्ये इंटर व्हायचंय आपल्याला, पुन्हा मागे जा. तर संरक्षण मात्र यशस्वी करण्यात आलंय ते पारगाव संघाकडे. आणि रोहित पाटीलच्या गोलंदाजीनं मात्र संघाला जिंकवलंय आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच, सामनावीर या पुरस्कारानं मात्र रोहितला सन्मानित केलं जाईल. वेल प्लेड रोहित. अभिनंदन टीम. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव. पुन्हा एकदा पहिली नाईट स्पर्धा खेळला यंदाच्या हंगामामध्ये आणि काय दमदार परफॉर्मन्स दिलाय.